जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज पुन्हा एक गुंतवणुकीबद्दल व्हिडिओ घेऊन येतोय। त्याचं कारण म्हणजे काय, माझा फोकस जास्तीत जास्त असतो गुंतवणुकीवरती। आपली सामान्य व्यक्ती जे असते ना, स्टॉक मार्केटमध्ये पैसा लूज करते जास्त, म्हणजे नुकसान जास्त करत असते। त्याचं कारण म्हणजे काय की प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मी ट्रेडिंगमधून पैसा बनवला पाहिजे। म्हणजे जर तुम्ही इक्विटीमध्ये काम करताय, त्याची इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करताय, म्हणजे एकाच दिवसामध्ये स्टॉक बाय करायचा, सेल करायचा, त्याच्यामध्येच प्रॉफिट बनवण्याचा प्रयत्न करायचा। यामध्ये अनेक व्यक्ती लॉस करून घेत असतात। स्विंग ट्रेडिंग वेगळं आलं, स्विंग ट्रेडिंगचं वेगळं आलं की स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही एखाद्या स्टॉकला बाय केलेलं आहे, 8-10 दिवसांसाठी होल्ड करताय, त्याच्यामध्ये चांगलं प्रॉफिट आलं की त्याला सेल करताय, ती चांगली गोष्ट। पण बहुतेक जणांना काय वाटतं ना की मी एकाच दिवसामध्ये मोठं प्रॉफिट बनवलं पाहिजे, मग ते इंट्राडे ट्रेडिंग करतात। एकाच दिवसामध्ये स्टॉकला बाय सेल करणं किंवा ऑप्शन ट्रेडिंग करणं, कोणी बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करतं तर कोणी निफ्टीमध्ये ट्रेडिंग करतं। तर त्या ठिकाणी आपल्यासारख्या सामान्य माणसांचं खूप नुकसान होत असतं। ट्रेडिंग हा विषय वेगळा आला, त्या ठिकाणी लॉसेस करणाऱ्यांची संख्या जास्त असते। मी तुम्हाला गुंतवणुकीबद्दल सांगतो, माझा फोकस पण त्यावरतीच असतो की जर आपण स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची गुंतवणूक केली तर त्याचा फायदा आपल्याला भविष्यात नक्की मिळू शकतो। असे व्हिडिओ प्रत्येक वेळेला तुम्हाला दिसतात माझ्या चॅनलवरती। बघा, वीकेंडला एक तरी व्हिडिओ येत असतो किंवा आपले लाईव्ह सेशन चालत असतात, त्या ठिकाणी पण तुम्हाला असंच मार्गदर्शन करण्याचा माझा प्रयत्न असतो नेहमी की तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहा, आपली जी इन्व्हेस्टमेंट असते तिला सेल करू नका, मार्केटमध्ये पॅनिक होऊ नका, असे व्हिडिओ नेहमी येत असतात। आणि ते बनवण्याचं कारण काय, जर त्याच गोष्टी तुम्ही सारख्या जर ऐकल्या तर कुठेतरी माणूस सुधारू शकतो। ज्या गोष्टी आपण चुकीच्या करत असतो मार्केटमध्ये त्या आपण करणार नाही, त्यापासून वेगळं राहणार। आपल्या भारतामध्ये पण प्रत्येक जण आता जागरूक झालेले आहे स्टॉक मार्केटच्या बाबतीमध्ये की आपण नेमकं काय केलं पाहिजे। बहुतेक जण अजून पण सुधारत नाही आहे, पण आपण त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ठीक आहे, आपल्या जवळचं कोणी व्यक्ती असेल, आपले मित्र असतील, आपल्या परिवारातील एखादी व्यक्ती असतील, आपले नातेवाईक असतील, तर त्यांना सांगितलं पाहिजे की ही गोष्ट तुम्ही करू नका। जे चांगलं आहे तुमचं वेल्थ क्रिएशन म्हणतो ना आपण, की आपल्याला मोठा पैसा भविष्यात जर बनवायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी प्रत्येकाने समजून सांगितल्या पाहिजे, जेणेकरून आपण स्टॉक मार्केटमध्ये लॉस करून घेणार नाही मग। ठीक आहे ना, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे। आज तसाच एक व्हिडिओ असणार आहे, तर व्हिडिओला आजच्या दिवशी पण तुम्ही स्किप करायचं नाही आहे, शेवटपर्यंत बघा त्याला आणि चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करा, स्किप करू नका। स्किप केल्याने खूप काही गोष्टी लक्षात येत नाही आणि बिगिनर येथेच चुकतो की जे व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये एंटर झालेली आहे ना, तिला काय वाटतं की मी शॉर्टकटमध्ये सर्व शिकलं पाहिजे, तर तसं नसतं मित्रांनो। तुम्हाला जर प्रॉपर स्टॉक मार्केट शिकायचं आहे, त्यामध्ये गुंतवणूक कशी केली पाहिजे आपण ते शिकायचं असेल, भविष्यामध्ये आपला पैसा कसा जास्त बनवू शकतो त्यावरती तुमचा फोकस असला पाहिजे। नवीन व्यक्तींसाठी खास करून त्यांनी व्हिडिओ नक्की बघितला पाहिजे, व्हिडिओला स्किप करायचं नाही आहे। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक पण करत चला आणि कॉमेंट पण करत चला। तुम्ही कॉमेंट केलं मला पण मोटिवेशन मिळत असतं, चांगल्या प्रकारचे व्हिडिओ माझ्याकडून बनवले जात असतात, मग चांगल्या कॉमेंट जर आल्या तर, त्यामुळे व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे। फक्त कॉमेंट आणि लाईक नाही करायचं, तर त्या व्हिडिओला बघत पण चला, जेणेकरून तुमचा फायदा होईल, चांगल्या गोष्टी तुम्हाला समजतील। आणि कोणी जर चॅनलवरती नवीन आलेला असेल तर त्यांनी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं जे बटन असतं ना त्यावरती पण हिट करत चला, म्हणजे माझा कोणताही व्हिडिओ जेव्हा चॅनलवरती अपलोड होत असतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत जातील। त्यामुळे चॅनलला पण नक्की तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर स्टॉक मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून चांगल्या पद्धतीचा पैसा बनवू शकतो। बहुतेक जणांना असं वाटतं ना की मी जर स्टॉक मार्केटमध्ये आलेलो आहे तर माझा फक्त ट्रेडिंगमधूनच पैसा बनवू शकतो। ट्रेडिंगमध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं की एखाद्या कंपनीचा स्टॉक आहे, समजा ABC नावाची कंपनी, त्या स्टॉकला मी आजच्या दिवशी बाय केलं, मला प्रॉफिट मिळालं, मी त्या स्टॉकला काय करून टाकलं, सेल करून टाकलं। म्हणजे आपण याच्यामध्ये काय करतोय, डे ट्रेडिंग, आपण याच्यामध्ये डे ट्रेडिंग करत असतो, त्यालाच आपण इंट्राडे पण म्हणत असतो। बघा, हा एक शब्द वापरला जात असतो त्याला, इंट्राडे। एकाच दिवसाला स्टॉक बाय करणं आणि त्याला सेल करून टाकणं, त्याला आपण इंट्राडे ट्रेडिंग असं म्हणत असतो। हेवी क्वांटिटीने तिथे स्टॉक बाय करायचे, सेल करायचे किंवा ऑप्शन ट्रेडिंग करायचं। ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पण जास्त फायदा होत असतो, का होत असतो, तिथे पैसा कमी लागतो मला। ऑप्शन ट्रेडिंग करतात काही व्यक्ती, त्यांना वाटतं की माझा एकाच दिवसामध्ये जास्त पैसा बनला पाहिजे, तर तसं मार्केटमध्ये होतही नसतं। एखादा दिवस तुमचा होईल, पण येणारे 4-5 दिवस असतात पूर्ण पैसा तुम्ही लूज करतात। त्यामुळे इथे पण पैसा आपला बनत नाही, इथे आपला काय लॉसच होणार आहे। तुम्ही स्टॉकमध्ये काम करत असाल, त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करत असाल, चांगली गोष्ट आहे। मी तर प्रत्येकाला सांगत असतो की तुम्ही इक्विटीमध्ये काम करा, तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगकडे न जाता इथे तर जाऊच नका। आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीने ह्या सेगमेंटमध्ये जायलाच नको, पण तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग करता इक्विटीमध्ये तर ते तुमच्या फायद्याचं आहे।
केली पाहिजे, पण आपण जी चर्चा करणार आजच्या दिवशी ती ट्रेडिंगची नाही करणार, तर ती आपण करणार गुंतवणुकीची, की भविष्यात मला जास्त पैसा बनवायचा आहे, कसा बनवला पाहिजे. आता कोणाला जर या स्विंग ट्रेडिंगबद्दल पण जाणून घ्यायचं असेल ना, तर त्यांनी काय करायचं, मागे 2-3 व्हिडिओ बनवले मी, मोठे व्हिडिओ जवळजवळ 1-1 तासांचे व्हिडिओ आहेत. तर त्यांनी जाऊन बघायचं की स्विंग ट्रेडिंग मी कशी केली पाहिजे, स्टॉक सिलेक्शन मी कसं केलं पाहिजे, ते सर्व मी व्यवस्थितपणे आणि एकदम सोप्या भाषेत सांगितलेले आहेत. तुम्ही ते व्हिडिओ पण बघू शकतात स्विंग ट्रेडिंगचे, किंवा त्याची लिंक पण मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. बघू शकतात तुम्ही व्हिडिओ, चांगल्या पद्धतीने समजेल पण तुम्हाला. आपण आज जाणून घेणार आहे फक्त इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये, की आपल्याला गुंतवणुकीमधून जर मोठा पैसा बनवायचा असेल तर तो कसा बनवता येईल तुम्हाला. तर त्यासाठी वेगवेगळे सेगमेंट असतात मार्केटमध्ये बघा. एक तर म्हणजे काय, इक्विटीमध्ये, म्हणजे आपण एखाद्या कंपनीचा स्टॉक बाय केला, आपण त्याला काय म्हणतो असतो, इक्विटीमध्ये काम करणं. इक्विटीला काय करणं, होल्ड करणं. इक्विटीला आपण होल्ड करून पण भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचे इन्कम जनरेट करू शकतो. जसं मी म्हटलो की आजच्या दिवशी मी रिलायन्स कंपनीचा स्टॉक इथे बाय करून टाकलेला आहे, रिलायन्स. त्यानंतर टाटा मोटर बाय केला मी, ही टाटा मोटर नावाची कंपनी. त्यानंतर मी टायटनची कंपनी आजच्या दिवशी बाय करून टाकली. अशा अनेक प्रकारच्या इथे कंपन्या असू शकतात, त्यांचे स्टॉक तुम्ही बाय केले आणि तुम्ही काय ठरवलं की मला 10-15 वर्षांसाठी हे स्टॉक ठेवायचे. भविष्यामध्ये मला माहिती आहे या कंपन्यांचा बिझनेस वाढणारच आहे, त्यांचं अर्निंग पण चांगल्या प्रकारचं होतं आहे, रेव्हेन्यू वाढतं आहे, नेट प्रॉफिटमध्ये वाढ होते त्यांच्या. मग मला जर वाटतं या कंपन्या चांगल्या आहेत, मी त्यांना होल्ड करतो आहे, तर माझा पैसा 10-15 वर्षांनंतर बनेल. माझा कालावधी किती ठेवला मी, 10 ते 15 वर्ष ठेवलेला आहे, 10 ते 15 वर्ष. आणि आपण जी गुंतवणूक करत असतो स्टॉक मार्केटमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी, तर ह्या गुंतवणुकीमध्ये आपला कालावधी जो असतो ना तो मोठा असतो. आपला कालावधी जो असतो ना तो जास्त असतो कालावधी. म्हणजे आपण 2-4 दिवसांसाठी ती गुंतवणूक करत नाही कधी. मी जर म्हटलं की मी एका शहरामध्ये जागा घेतली, म्हणजे प्लॉट घेतला, आज घेतला आणि उद्या विकून टाकला, ती गुंतवणूक नाही झाली. गुंतवणूक काय, आपण पुढचा विचार करत असतो त्याच्यामध्ये, की मला पुढच्या 5-10 वर्षांसाठी हा प्लॉट ठेवायचा, माझे मुलं मोठी होणार, त्यांच्या पण काही गरजा असणार आहे, माझ्या पण गरजा असणार आहे, त्यांचे शिक्षण, त्यांची लग्न, त्यांच्यासाठी मला हा पैसा वापरायचा. मग जर मी एखादा प्लॉट आज 10 लाखाला घेतोय, पुढच्या 10 वर्षांमध्ये तीच किंमत तुम्हाला 20 लाख 30 लाख अशी दिसणार, म्हणजे वाढलेली असते. ती काय झाली, तुमची गुंतवणूक झाली. तुम्ही काय आजच्या दिवशी बाय केलं आणि सेल केलं नाही, तसं नसणार ते, तुम्ही त्याला होल्ड करणार आहे. मग इथे कालावधी तुमचा कसा असणार, जास्त. मग स्टॉक मार्केटमध्ये पण आपण जर इक्विटीला होल्ड केलं, हे जे सेगमेंट असतं आपलं इक्विटी, इक्विटी म्हणजे काय, स्टॉक बाय करणं एक प्रकारे आणि त्याला होल्ड करणं. स्टॉक बाय करायचे आणि त्यांना होल्ड करायचं. होल्ड केले, इथे पण कालावधी जर आपण 10-15 वर्षांचा जर ठेवला तर आपले नक्कीच या ठिकाणी रिटर्न बनत असतात. एखाद्या कंपनीचा स्टॉक असा पण असू शकतो की तुम्हाला तो वर्षभर काहीच रिटर्न देणार नाही, निगेटिव्ह 5-10-15% निगेटिव्ह असणार तो, पण पुढच्या 1 वर्षामध्ये तुम्हाला तो 80-100% रिटर्न देऊ शकतो. पुढच्या 3 वर्षांमध्ये पुन्हा तुम्हाला तो 200% रिटर्न देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला रिटर्न मिळताच आहे, तिथं तुमचं प्रॉफिट होतच जात आहे. आजच्या दिवशी जर तुम्ही एखाद्या कंपनीचा स्टॉक 500 रुपयाला बाय करताय, कंपनी चांगली, आता कंपन्यांचं सिलेक्शन पण तुम्हाला करावं लागेल, त्यासाठी त्याचा अभ्यास असतो, टेक्निकल बघावे लागतील, त्यांचे फंडामेंटल बघावे लागतील, तो तर अभ्यास करावाच लागेल तुम्हाला. असं नाही पेनी स्टॉक बाय केले 2 रुपयांचे, 5 रुपयांचे, 10 रुपयांचा स्टॉक बाय केला आणि त्याला होल्ड केलं 10 वर्षांमध्ये, तसं नाही आहे. कंपन्या तुम्ही चांगल्या निवडल्या, त्यांचे स्टॉक होल्ड केले तुम्ही, तर पुढच्या 10-15 वर्षांमध्ये हा स्टॉक तुम्हाला 500 वरून 2000 पण दिसू शकतो, 3000 दिसू शकतो. त्याची किंमत तुम्हाला वाढलेली दिसणार, त्याची किंमत तुम्हाला वाढलेली दिसणार. म्हणजेच तुम्ही मोठा पैसा त्या ठिकाणी तयार करताय, म्हणजे तुमचा जास्त पैसा त्या ठिकाणी भविष्यात बनतोय. खूप जास्त पटीने रिटर्न तुमचे त्या ठिकाणी बनलेले असतात. आणि यासाठी आता प्रत्येकाने समजदार व्हायचं आहे. इथे आपण समजदारपणा दाखवला पाहिजे आणि संयम ठेवला पाहिजे, की माझा जो पैसा बनेल ना, मी लॉंग टर्मसाठी जर गुंतवणूक केली, संयम ठेवून, ते पण संयम ठेवून जर मी काम केलं या ठिकाणी, तर माझा पैसा नक्की बनेल. याच्यात संयम लागतो मित्रांनो. ज्याच्याकडे संयम नसतो ना, तो स्टॉक मार्केटमधून पैसाच बनवू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे काय, मी म्हणतो की रिलायन्स कंपनीचा स्टॉक मी आजच्या दिवशी बाय करून टाकला आणि येणाऱ्या 10-15 दिवसांमध्ये जर मला 10-15% रिटर्न त्यामध्ये मिळाले, तर मी त्याला काय करून टाकतो, सेल करून टाकतो. मी म्हणतो की बँक मला वर्षाला 6% रिटर्न देते आणि या स्टॉकने मला 8 दिवसामध्येच 10-15% रिटर्न देऊन टाकले, तुम्ही त्याला काय करून टाकणार, सेल. म्हणजेच त्यामध्ये तुम्ही प्रॉफिट बुकिंग करून टाकत असतात, प्रॉफिट बुक करतात. आता हे प्रॉफिट बुक स्विंग ट्रेडिंगमध्ये करायचं असतं आपण, पण लॉंग टर्मसाठी
होल्ड करायचं आहे. जरी मला तो स्टॉक 1 महिन्यामध्ये 100% रिटर्न देत असेल ना, मी त्याला होल्ड करणार आहे. किंवा तो स्टॉक जर मला -20-30% रिटर्न दाखवत असेल तरी मी त्याला होल्ड करणार आहे. कारण की माझी जी गुंतवणूक असणार त्याचा कालावधी या ठिकाणी तो जास्त असणार आहे. त्यामुळे मी त्याला होल्ड करणार आहे आणि तिथेच आपले मग जास्त रिटर्न भविष्यात बनवू शकतात. हे आपलं काय झालं, इक्विटी सेगमेंट झालं. वेगवेगळ्या कंपनीचे स्टॉकला आपण होल्ड करणं, त्यामध्ये वेगवेगळे सेक्टर असणं. एकाच सेक्टरचे स्टॉक पण नको आहे. त्यामध्ये असणार ऑटोचे स्टॉक, काही असणार फार्माचे स्टॉक, काही असणार डिफेन्सचे स्टॉक. अशा वेगवेगळ्या सेक्टरचे चांगल्या चांगल्या कंपन्या जर आपण होल्ड केल्या, म्हणजेच त्या इक्विटीला जर आपण होल्ड केलं तर पुढच्या काही कालावधीमध्ये आपला पैसा या ठिकाणी मोठा बनत असतो. मग काही जण म्हणणार आम्हाला स्टॉकची नावं सांगा, तर तुम्ही त्याचा अभ्यास करायचा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपलं मार्केट जे वरती जात आहे खाली येत नाही आहे. एक गोष्ट अजून सांगतो तुम्हाला, आपलं मार्केट बघा, इंडियन स्टॉक मार्केटमध्ये क्रॅश पण येत गेले. कोरोनासारखा क्रॅश आला, मार्केट आपल्याला वरतीच जाताना दिसलं. हा क्रॅश होता कोरोनाचा, कोविडचा. त्या अगोदर पण मार्केटमध्ये क्रॅश आलेले होते, पण तेव्हापासून आत्तापर्यंत जर बघितलं आपलं मार्केट वरतीच चाललेलं आहे. नवीन लेवल गाठतंय मार्केट. सेन्सेक्स कुठे होता, कुठे जाऊन पोहोचला 75,000वरती. निफ्टी कुठे होती कोरोना काळामध्ये 7-7,500वरती होती, ती आत्ता कुठे जाऊन पोहोचली 23,500वरती. सेन्सेक्स कितीला होता तुम्ही विचार करा ना. हे बघत चाला तुम्ही, या गोष्टी बघितल्या तर तुम्हाला समजेल की माझी इन्व्हेस्टमेंट कशी वाढत जाते. मी जर इक्विटीला होल्ड केलं, समजा तुम्ही इथेच स्टॉकचा एक पोर्टफोलिओ तुमचा बनवला, इक्विटी तुम्ही होल्ड केली, या ठिकाणी पोर्टफोलिओ बनवला आणि समजा 2 महिन्यांमध्ये मार्केट वरती गेलं, तुम्हाला चांगले रिटर्न पण इथे दिसत आहे, रिटर्न पण चांगले येत आहे तुम्हाला. पण कोविडमध्ये असा क्रॅश आला, तिथे काय होईल, तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे तुम्हाला काय निगेटिव्हमध्ये दिसणार, पूर्ण निगेटिव्ह. तुमचा पोर्टफोलिओ काय असतो, पूर्ण रेड असतो, मायनसमध्ये असतो. इथे दिसेल फक्त तुम्हाला रेडमध्ये, पण तुम्ही पुढचा विचार करताय, भविष्याचा विचार करताय. इथे जरी निगेटिव्ह दिसेल, इथे काय दिसतोय तुमचा पोर्टफोलिओ मला सांगा, रिटर्न तुमचे जास्तच दिसणार आहे. आणि मार्केटमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये पण क्रॅश येत जाणार, असं नाही की येणार नाही, असं पण होऊ शकतं. 1-2 वर्षामध्ये मोठा क्रॅश येणार मार्केटमध्ये. पुन्हा मार्केट जसं कोविडमध्ये खाली आलेलं होतं तसंच येऊ शकतं, पण ते वरती पण जाणारच आहे. आपल्या भारतामधील लोक पण आता समजदार झालेले आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारची गुंतवणूक करायला सुरुवात केली. कशा प्रकारची गुंतवणूक करताय ना, मी काही आकडे पण तुमच्या समोर आणणार इथे. FI जे आपल्या इथे बाईंग सेलिंग करताय त्याचा किती परिणाम आपल्या मार्केटवरती होतोय तुम्ही बघताय. FI किती प्रमाणात सेल करताय, पण मार्केट आपलं खाली येत नाहीये. त्याला सपोर्ट करणार कोण आहे, आपल्यासारखे रिटेलर आहे, इन्स्टिट्यूशन आहेत आपल्या डोमेस्टिक. त्यामुळे आपलं मार्केट आता वरती आहे. प्रत्येकाला समजतंय की मी मार्केटमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. ते आकडे मी तुमच्या समोर आणेल तेव्हा तुम्हाला अगदी सहजरित्या समजेल की खरंच आपलं मार्केट जे आहे, आता मार्केटला सपोर्ट करणारं कोण आहे, आता डोमेस्टिक आपल्या मार्केटला सपोर्ट करणारं कोण, आपणच आहे. आपणच गुंतवणूक करतोय, आपलाच पैसा मार्केटमध्ये लागतोय आणि आपलं मार्केट वरती जातंय. FI येत आहे मार्केटमध्ये सेलिंग करताय, जेवढे सेलिंग करताय तेवढे बाय करणारे पण आहेत तिथे. आता मार्केटला बॅलन्स करणारे आहेत. तुम्ही विचार करा, मग आपलं मार्केट हे कंटिन्युअसली खाली येणार का नाही येणार. आलं तर ते आपल्यासाठी संधी असतात, नेहमी संधी असते. ते चांगल्या कंपन्यांचे स्टॉक बाय करणं, म्युच्युअल फंड असतात त्यांच्यामध्ये टॉपअप करणं, या गोष्टी केल्या तर भविष्यामध्ये पैसा नक्की बनतच जाणार आपला. हे मी तुम्हाला दाखवलं की मार्केटमध्ये कसे क्रॅश येत असतात आणि त्यांच्यामध्ये जर आपण बाईंग केली तर कशा प्रकारचे रिटर्न आपल्याला भविष्यात मिळू शकतात. बरोबर, या गोष्टी समजलेल्या असतील तुम्हाला. आता इक्विटी एक सेगमेंट झालं, आपण होल्ड करून इक्विटीला पण भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचा फायदा मिळू शकतो. दुसरं सेगमेंट म्हणजे म्युच्युअल फंड असतं. म्युच्युअल फंड वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हे बघा, कुणी टॅक्स वाचवण्यासाठी ELSS मध्ये गुंतवणूक करतं. बघा, टॅक्स वाचवण्यासाठी काही जण ELSS मध्ये गुंतवणूक करत असतात, इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम. तर त्यांचा काय असतो, लॉकिंग पिरियड असतो. बघा, 3 वर्षांचा लॉकिंग पिरियड असतो. त्या अगोदर तुम्ही ती गुंतवणूक काढू शकत नाही. काही टॅक्स वाचवण्यासाठी या फंडमध्ये गुंतवणूक करत असतात, बरोबर ना. काही जण याच्यामध्ये पण आपल्याला गुंतवणूक करताना दिसतात ELSS मध्ये. त्यानंतर काही स्मॉल कॅपमध्ये करतात गुंतवणूक, स्मॉल कॅपचे फंड असतात. त्यानंतर मिड कॅपचे फंड असतात, मिड कॅप फंड. त्यानंतर काही जण लार्ज कॅपमध्ये पण करतात गुंतवणूक, काही जण फ्लेक्झी कॅपमध्ये पण करत असतात. असे अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड असतात, त्यांची वेगवेगळी कॅटेगरी असते. यांच्यामध्ये जर आपण मंथली SIP चालू केली म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने गुंतवणूक करणं म्युच्युअल फंडमध्ये, एक तर स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं. आता दोघांमध्ये अंतर काय, आपला पैसा मार्केटमध्येच जातोय, जी आपण रक्कम गुंतवतोय. मी जर म्हटलं ना की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP चालू केली सिस्टमॅटिक पद्धतीने, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन,
तुम्ही पर मंथ काय करताय, 2,000 रुपयांची SIP चालू करताय. एखादा म्युच्युअल फंड निवडला तुम्ही स्मॉल कॅप कॅटेगरीचा आणि प्रत्येक महिन्याला तुम्ही काय केलं, 2,000 रुपयांची SIP चालू केली त्याच्यामध्ये. आता हे 2,000 रुपये तुमचे कुठे जाणार, स्टॉक मार्केटमध्येच जाणार. हा पण पैसा तुमचा कुठे जात असतो, स्टॉक मार्केटमध्ये. आणि तुम्ही जो स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवताय तो पण मार्केटमध्येच जातोय, तिथे तुम्ही स्टॉक बाय करताय. या ठिकाणी पण तुमची 2,000 रुपयांची रक्कम असणार, ती पण स्टॉकमध्येच लागलेली असते, पण तिथे तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही आहे. या ठिकाणी काय असतात, फंड मॅनेजर असतात, एका AMCचे फंड मॅनेजर असतात, तिथे कंपन्यांचा अभ्यास करणार आणि त्यामध्ये तुमची ते गुंतवणूक करणार आहे. तुम्ही जेव्हा स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवतात तुम्हाला स्वतः स्टॉकचा अभ्यास करावा लागतो, ठीक आहे ना. आता तुम्ही जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 10-15 स्टॉक ठेवलेले असतील तर तिथे तुमचे 8-10 प्रॉफिट देत राहणार आणि 4-5 असे पण असू शकतात की ते तुम्हाला लॉस देत आहे असतं. प्रत्येक स्टॉक तुम्हाला प्रॉफिट देऊ नाही शकत. तसंच इकडे पण असतं, जो एक फंड मॅनेजर असतो स्टॉकचं सिलेक्शन करतो, 60-70 स्टॉकचा त्यांचा पोर्टफोलिओ असतो एका फंडचा. कमी जास्त असतात ते स्टॉक, असं नाही की तेवढेच मी म्हणतो म्हणून, फक्त एक उदाहरण देतो तुम्हाला की तिथे पण ते काय करणार, त्या कंपन्यांचे स्टॉक बाय करणार, त्यांचा ते अभ्यास करणार अगोदर, नंतर त्यामध्ये गुंतवणूक करणार. एक प्रकारे तुमचा पैसा कुठे जातोय, स्टॉक मार्केटमध्येच. इकडे पण स्टॉक घेत होते तुम्ही, तिथे पण स्टॉक मार्केटमध्येच जातोय. पण इथे एवढंच आहे फक्त, तुम्हाला अभ्यासाची गरज नाही आहे. एक म्युच्युअल फंड मॅनेजर जो असतो तो अभ्यास करणार आणि तिथे गुंतवणूक करणार, ही गोष्ट आली. या ठिकाणी पण आपला पैसा बनवू शकतो म्युच्युअल फंडमध्ये. चांगले फंड जर आपण निवडले स्मॉल कॅपचे, मिड कॅपचे, तर नक्कीच त्या ठिकाणी आपले रिटर्न बनत असतात. तुम्ही बघा मागील काही दिवसांपासून मिड कॅपमध्ये, स्मॉल कॅपमध्ये किती रॅली येते. ज्या व्यक्तींनी पण मागच्या 1 वर्षामध्ये जर SIP चालू केलेली असेल तर रिटर्न जबरदस्त बनले त्यांचे 1च वर्षामध्ये. कोणी 2 वर्षापूर्वी चालू केले त्यांना अजून जास्त मिळाले. कोणी कोरोना काळामध्ये जर एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये SIP चालू केली, रिटर्न बघा किती जास्त असणार, काही पटीने असणार त्यांचे रिटर्न. मोठा कालावधी ठेवला तर इथे पण आपला पैसा बनत असतो. काही जण इथे पण काय म्हणतात की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली म्हणजे माझे फिक्स रिटर्न असतात, तर इथे फिक्स रिटर्न नसतात तसे काही. मार्केटमध्ये उतार चढाव येतच राहणार मित्रांनो. असं नाही की मार्केट वरतीच जाणार, एखाद्या दिवशी एखाद्या वर्षाला ते खाली येणार, तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न देणार, पण दुसऱ्या वर्षाला ते डबल रिटर्न देऊन जात असतं. मग इथे आपले जे ॲन्युअल रिटर्न असतात ना, ते 14, 15, 16, 17, 18 असे टक्के येत असतात वेगवेगळ्या फंडनुसार. त्या फंडचा परफॉर्मन्स कसा आहे, त्या फंडच्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक कसे आहेत त्यावरती डिपेंड असतं ते. असं नाही की फिक्स रिटर्न असतात, इथं मागे पुढे होऊ शकतात पण रिटर्न बनतात चांगल्या प्रकारचे. फक्त तुम्हाला ते होल्ड करावं लागतं. असं नाही, बहुतेक जणांचं मी बघितलेलं पण आहे, माझ्या समोरचे उदाहरणं आहेत की समजा 1 वर्ष झालं म्युच्युअल फंडमध्ये SIP चालू केली, बरोबर, SIP चालू केली, रिटर्न दिसले 35% एकाच वर्षामध्ये, बरोबर आहे. त्या व्यक्तीला काय वाटतं, मी बँकेमध्ये पैसा ठेवला असता तर माझे फक्त 6% रिटर्न बनले असते, 6% रिटर्न, आणि इथे तर माझे 35% रिटर्न बनत आहे. सेल करून टाकतो, म्हणजेच मी काय करतो, रिडीम करून टाकतो. मार्केट खाली आलं तर जे 35% माझे रिटर्न येत आहे ते पण निघून जाणार. ते चुकी मोठी करत असतात इथे. तर तेच करायचं नसतं, आपल्याला इथे टिकून राहायचं आहे. की मी ठरवलं ना मला पुढच्या 10 वर्षांसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची, तर मी त्याला हात लावणार नाही. आणि जी SIP मी चालू केलेली होती तिला मी स्टॉप करणार नाही. बहुतेक जण म्हणतात की मार्केट आपलं हाय वरती गेलेलं आहे, टॉपला आहे, मी काय करतो SIP स्टॉप करून टाकतो, मार्केट जेव्हा खाली येईल मग मी त्याच्यामध्ये पुन्हा SIP चालू करतो. तर तसं करायचं नाही आहे. टॉपला असू द्या, बॉटमला असू द्या, SIP कंटिन्यू करत चालला. तुम्ही म्हणताय नाही मार्केट टॉपला आहे, ते मार्केट अजून वरती जाणार. मग तुम्ही म्हणतात अजून खाली होत्या, ते खाली येत नाही, ते वरतीच वरती वरती असं जात राहणार. मार्केट तुमचं असं वरती वरती जात राहणार, ठीक आहे. मार्केटमध्ये जर इथे मोठे करेक्शन येत असतील, तुमची SIP चालू झालेली आहे, तुम्ही SIP चालू केलेली आहे, मार्केटमध्ये जर मोठे करेक्शन येत असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे, तिथे उलट टॉपअप केलं पाहिजे त्याला. जर टॉपअप केलं, तुम्हाला म्युच्युअल फंडचे युनिट जे असतात ना स्वस्तात मिळत असतात, तिथे टॉपअप करत चालायचं. तुमच्याकडे स्मॉल कॅपचा असेल, मिड कॅपचा असेल, तो फंड कोणत्या बेंचमार्कला फॉलो करतोय ते बघायचं असतं तुम्ही, आणि त्यांचे चार्ट बघत चला. जसं मी एखाद्या स्मॉल कॅप कॅटेगरीचा फंड निवडला आणि मी स्मॉल कॅप इंडेक्सचा इथे चार्ट बघतो, मला दिसलं की हा स्मॉल कॅप इंडेक्स परफेक्टली वरतीच जातोय, चांगली रॅली त्याच्यामध्ये येते, आणि अचानक काय झालं, त्याच्यामध्ये करेक्शन यायला सुरुवात झाली स्मॉल कॅपमध्ये. म्हणजे स्मॉल कॅपचे स्टॉक जे असतात तुमच्याकडे ते पडणारच. मग तुमचा जो फंड तुम्ही बाय केलेला असतो स्मॉल कॅपचा, तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक त्या स्मॉल कॅपमध्येच झालेली असते. मग ते जर स्टॉक खाली आले तर तुमचं म्युच्युअल फंडचे रिटर्न पण कमी होत जाणार तिथे. मग काय होईल, मग स्मॉल कॅप कॅटेगरी जरी ते खाली यायला लागलेली, खाली आले, तर ह्या करेक्शनमध्ये आपण काय करू शकतो ना, यांच्यामध्ये टॉपअप करू शकतो. टॉपअप म्हणजे काय, आपली SIP तर कट होत राहणार. हे बघा, आता समजा इथे जून महिना चालू आहे,
जून महिन्यामध्ये तुमची SIP या ठिकाणी एक कट झाली, पण जुलैमध्ये मार्केट जर बघितलं तुम्ही म्हणणार की हे 10% पडलेलं होतं खाली, 10%. इथे तुमची SIP कट झाली, बरोबर. ही SIP कट होत जाणार. म्हणजे काय, डीपमध्ये तुमची युनिट बाय होत आहे, स्वस्तात युनिट तुम्हाला मिळत आहे SIP कट होऊन. पण तुम्हाला वाटतं नाही की हे मोठं करेक्शन आहे 10%चं, तर काही एक्स्ट्रा अमाऊंट या ठिकाणी आपण ॲड करू शकतो. म्हणजे काही म्युच्युअल फंडचे युनिट जे असतात ना ते आपण इथे बाय करत असतो. मग हे युनिट बाय केले तर आपल्याला त्याचा फायदा पुढे मिळत असतो, जो बुल रन येणार असतो मार्केटमध्ये. ही शॉर्ट टर्मसाठी विकनेस झाली मार्केटमध्ये, मार्केट तर वरतीच जाणार आपलं. मग जेव्हा मार्केट इथून वरती जाणार, जे युनिट तुम्ही इथे स्वस्तामध्ये बाय केलेले असतात ना त्याचा फायदा तुम्हाला वरती होत असतो लाँग टर्ममध्ये. त्यामुळे मार्केटमध्ये जे डीप येत असतात ना तिथे आपण फायदा मिळवायचा असतो. तर ह्या ठिकाणी पण आपण टिकून राहायचं आहे. कोणी म्हणायचं नाही की माझी इन्व्हेस्टमेंट जी गुंतवणूक मी म्युच्युअल फंडमध्ये केलेली होती तिच्यामध्ये मला चांगले रिटर्न दिसत आहे त्यामुळे मी त्याला रिडीम करून टाकतो त्या म्युच्युअल फंडला. तर तसं करायचं नाही. याच्यामध्ये टिकून राहा, 10-15 वर्षांचा कालावधी ठेवा पुढचा, तुमचा पैसा बनणारच. आता बहुतेक जण म्हणतात हा पैसा पण स्टॉक मार्केटमध्ये जाणार. रिस्क या ठिकाणी बनलेली आहे, रिस्क प्रत्येक ठिकाणीच असते, रिस्क तर घ्यावीच लागणार आपल्याला, असं नाही. पण काही कालावधीनंतर म्युच्युअल फंडमध्ये ना रिस्क कमी होऊन जात असते. रिस्क काय कमी होऊन जात असते. मला सांगा, एखाद्या कॅटेगरीचं म्युच्युअल फंड तुम्ही निवडला आणि तो तुम्हाला आता 100% रिटर्न देतोय. मला सांगा बरं, 100% रिटर्न हे तुमचे 0 होतील का? होऊ शकत नाही. किती होणार? होऊन 10% होऊ शकतील कमी, 20%, 30%, 40% पकडले आपण, 50% पकडलं. जे रिटर्न तुम्हाला 100% दिसत होते ते आता 50% दिसत आहे, पण 0 नाही होणार ते. आणि मार्केट काय आपलं कंटिन्युअसली खाली येत नसतं, ते वरती जाणार, क्रॅश येत जाणार त्याच्यामध्ये, आणि ते वरतीच जाणार आहे शेवटी. त्यामुळे आपण इथे बनून राहायचं आहे, टिकून राहायचं आहे. जो टिकणार म्हणजेच जी व्यक्ती इथे संयम ठेवणार ती इथे पैसा बनवणार. तर हे 2 सेगमेंट असे असतात ना की यांच्यामध्ये जर आपण गुंतवणूक केली, टिकून राहिलो, यांच्यामध्ये संयम ठेवला तर आपला भविष्यात पैसा बनतच असतो. आणि आपला मार्केटला सपोर्ट करणारं DI, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, ठीक आहे ना. इन्स्टिट्यूशन आहे, आपल्यासारखे व्यक्ती पण आहे, रिटेलर पण आहे, आपल्यासारख्या रिटेलर पण आहेत, जिथे SIP कॉन्ट्रीब्युशन जर तुम्ही बघितलं वाढताना दिसते आपल्याला. SIP कॉन्ट्रीब्युशन म्हणजे प्रत्येक महिन्याला जो आकडा येतोय म्युच्युअल फंडचा तो आपल्याला वाढताना दिसतोय, प्रत्येक महिन्याला वाढताना दिसतोय. जी SIPद्वारे जो पैसा मार्केटमध्ये येतोय, मला सांगा, ही A नावाची व्यक्ती ही 2,000 रुपयांची SIP करते, B नावाची व्यक्ती समजा ही 5,000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट करते SIPद्वारे म्युच्युअल फंडमध्ये. हा पैसा कुठे जातोय? हा पैसा पण आपला स्टॉक मार्केटमध्येच येणार ना. हा पैसा पण कुठे येत असतो? स्टॉक मार्केटमध्येच येत असतो. एखाद्या फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करताय, फंड मॅनेजर आहे, त्यांच्याकडे हा पैसा येणार, ते कुठे लावणार? स्टॉक मार्केटमध्येच लावणार तो, म्हणजेच ते पण स्टॉक बाय करणार तिथे. त्यामुळे हा सपोर्ट खूप मिळतोय चांगला. मी तुम्हाला आकडे पण दाखवतो इथे. FI जरी मार्केटमध्ये सेल करते म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर FII, हे आपल्या इंडियन मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग करताना दिसत आहे, पण आपलं मार्केट खाली येत नाही. का खाली येत नाही बरं? त्याचं कारण काय? DII, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, हे मार्केटला सपोर्ट करत आहे, हे बाईंग करत आहे आपल्या मार्केटमध्ये. FI सेलिंग करत आहे तर इथे बाईंग करणारे आहेत पण. मग सांगा आपलं मार्केट कसं खाली येणार? आपलं मार्केट वरतीच जाणार. एवढा पैसा मार्केटमध्ये येतोय, लागतोय, तर मार्केट आपलं वरतीच जाणार आणि आपले रिटर्न बनणार पण. काही डाटा मी तुम्हाला दाखवतो, या SIPचा पण दाखवतो, SIP कॉन्ट्रीब्युशनचा कसं वाढत चाललेलं आहे, मार्केटमध्ये कसा पैसा लावला जातोय. बहुतेक जण आता समजदार झालेला आहे, थोडी बचत करतोय आणि त्याची गुंतवणूक करतोय तो मार्केटमध्ये, म्हणजेच म्युच्युअल फंडमध्ये. आणि FI आणि DIचा पण डाटा मी तुम्हाला दाखवतो थोडक्यात. आता ह्या ठिकाणी बघा, मी तुम्हाला FI आणि DIचा डाटा दाखवतो कॅश मार्केटमध्ये, इक्विटीमध्ये जो पैसा लागतोय. आता मी तुम्हाला मागच्या काही दिवसांचा डाटा दाखवतो, महिन्यांचा, मागच्या काही महिन्यांचा दाखवतो, त्यावरून तुम्हाला समजेल की इथं बाईंग कोण करतं मग मार्केटमध्ये. हे बघा समजेल तुम्हाला. मी तुम्हाला डिसेंबर 2023 पासून डाटा दाखवतो. डिसेंबर 2023मध्ये DIने 12,942 करोडची बाईंग केली कॅश मार्केटमध्ये. इकडे FIने पण बाईंग केली, टोटल सांगतो आकडा तुम्हाला, 31,959 करोडची बाईंग केली. आता जानेवारी 2024 पासून बघा FI इथे सेल करायला लागलेले. सेलिंगचे आकडे बघा यांचे, 35,900 म्हणजे 36,000चा जवळजवळ सेलिंग एका महिन्यामध्ये केलं. पण इकडे 26,743 करोडची बाईंग करते DI. आकडा सेलिंगचा नाहीच आहे, इथे सेलिंगचा आकडा दिसेल तुम्हाला. इथे बाईंग झाली FIची, हा FIचा आकडा इकडे FII. आणि इकडे बघा सेलिंगचा आकडा मोठा
पण इकडे डी आय बघा, प्रत्येक महिन्याला तुम्हाला ते बाईंग करताना दिसतं इथं. हा पूर्ण बाईंगचा आकडा आहे कॅश मार्केट. मी अंदाजे बोलत नाहीये, काही अभ्यास मी पण केलेला आहे, त्यावरून तुम्हाला सांगतोय की हे मार्केटमध्ये बाईंग होतंय, त्यामुळे मार्केट आपलं खाली येत नाही. नाहीतर काही दिवसांपूर्वी मार्केट जाऊन बघायचं तुम्ही, जेव्हा पण मार्केटमध्ये एफ आय सेल करायचे ना, मार्केटमध्ये मोठं करेक्शन यायचं, मार्केट खाली यायचं, पण तसं मोठं करेक्शन मार्केटमध्ये दिसत नाही आपल्याला. बघा तुम्ही, नाही तर हा डाटा रीड करा, काही चार्ट असतात त्यांचा पण अभ्यास करा, तुम्हाला समजेल की एफ आय जेव्हा सेल करायचं ना मार्केटमध्ये, आपलं मार्केट धडाम खाली यायचं, पण ते आता येत नाही. का? सपोर्ट करणार आहे हे आहे तिथे, हे दिसते तुम्हाला डी आय इथे बाईंग करताना दिसते. आणि जूनचा पण आकडा आत्तापर्यंत जर बघितला ना एफ आय आणि डी आयचा, तुम्हाला काय समजतं इथे बघा, आत्तापर्यंत एफ आय सेलिंग करतानाच दिसतं इथं नेट आकडा, इथे डी आय बाईंग करताना दिसतंय. आता बहुतेक जणांना एफ आय डी आय माहीत नसतील, काही जण नवीन असतात. एफ आय म्हणजे काय? फॉरेन इन्स्टिट्यूशन असतात, ते आपल्या इंडियन मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. डी आय म्हणजे काय झालं? डोमेस्टिक, आपल्या घराच्यामध्ये त्या इन्स्टिट्यूशन असतात, त्याच्यामध्ये कोण येत असतं? म्युच्युअल फंड येत असतात, म्युच्युअल फंड कंपन्या असतात त्या येतात. त्यानंतर NBFC येत असतात, नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन, NBFC आपण त्यांना म्हणत असतो, त्या पण येत असतात. त्या पण मार्केटमध्ये खरेदी करत असतात. या ठिकाणी आपण यांना काय म्हणत असतो? यांना आपण काय म्हणतो? इन्स्टिट्यूशन. इथे बँक पण असू शकते, ठीक आहे, एखादी बँक आहे ती मार्केटमध्ये पैसा लावते, तिला पण आपण इन्स्टिट्यूशन म्हणणार. आता मला सांगा, ह्या म्युच्युअल फंड कंपनीकडे पैसा केव्हा येणार? तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणार, म्हणजे आपली कॅटेगरी कोणती आली? रिटेलरची आली. आपण रिटेलर आहे. मी जर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो, याचा अर्थ मी कोण झालो? रिटेलर झालो. माझा पैसा कोणाकडे जातोय? म्युच्युअल फंड कंपनीकडे. म्युच्युअल फंड कंपनी कुठे पैसा लावतोय? मार्केटमध्ये लावतोय. मग इथं हे कंट्रीब्युशन जे असतं ना SIPचं, हे जास्त प्रमाणात होतं आहे, त्यामुळे मार्केटमध्ये मोठा पैसा पण लागतोय. त्यानंतर ह्या NBFC असतात, काही इन्शुरन्स कंपन्या असतात. अजून पण सांगतो तुम्हाला, DI म्हणजे कोण असतं? इन्शुरन्स कंपन्या असतात काही. या इन्शुरन्स कंपन्या पण मार्केटमध्ये पैसा लावतात. जसं LIC बघा, आपण म्हणतो ना LICचा एखादा प्लॅन काढलेला आहे मी, तुम्ही प्रीमियम पे करत असतात LICला. LIC पैसा कुठे लावत असते? स्टॉक मार्केटमध्ये लावते. म्हणजे तुमचा पैसा कुठे जातोय? इकडेच जातोय ना मार्केटमध्ये. आता काही शिक्षक असतील बघा, याच्यामध्ये व्हिडिओला बघत पण असतील, EPFOमध्ये पैसा कटत असतो, सर्वांना माहीत असेल. EPFO प्रत्येकाचा कटतो बघा त्याच्यामध्ये पैसा. EPFOमध्ये जे सरकारी कर्मचारी असतात त्यांचा पैसा कुठे जातो? आता जर शिक्षक म्हटले, जर आता बहुतेक जणांना समज आलेलं आहे की मी कुठे काम करतोय, कशा पद्धतीने जातोय पैसा, पण काही जणांना माहीत नसतं. त्यांना जर विचारलं ना स्टॉक मार्केटमध्ये आपण पैसा लावला पाहिजे, ते म्हणतात तो तर जुगार आहे, कशाला लावायचा पैसा? पण तुमचा पैसा स्टॉक मार्केटमध्ये जातोय त्याचं काय? तुम्ही नाही म्हणताय तो तर जुगार आहे, आणि तुमचा पैसा जो कट होतोय तुमच्या पेमेंटमधून कुठे जातोय? स्टॉक मार्केटमध्ये. NPS असतात, नॅशनल पेन्शन स्कीम, इथे पण आहे बहुतेक जणांचा पैसा असतो NPSमध्ये. हा पैसा कुठे जातोय तुमचा? स्टॉक मार्केटमध्ये लागतोय. NPSचा पण पैसा. म्हणजे हे काय झालं? आपल्या ह्या डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन झाल्या ज्या आपल्या इंडियन मार्केटमध्ये पैसा लावत आहे. हा सर्व पैसा येतोय आणि शेवटी स्टॉक मार्केटमध्ये लागतोय. हा आकडा आहे तुमच्यासमोर, तुम्ही पण रीड करू शकता, त्याला बघू शकतात की कशा प्रकारचे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये बाईंग होते, त्यामुळे मार्केट खाली पडत नाही आहे. अजून एक गोष्ट म्हणजे SIPचं कंट्रीब्युशन. मी तुम्हाला म्हटलं ना की आपला पैसा जो असतो तो म्युच्युअल फंड कंपनीकडे जाणार आहे. मग हे मंथली याचे आकडे येत असतात, तुम्हाला दाखवतो मी, थांबा. आता हे आकडे येत असतात बघा, इथे तुम्हाला दिसेल प्रत्येक महिन्याचे आकडे येत असतात. SIP कंट्रीब्युशन करोडोमध्ये. आता तुम्हाला दाखवतो मे महिन्याचा आलेला आकडा. आता जूनचा येणार पुढच्या महिन्यामध्ये, मेचा दाखवतो, मे 2024चा. तुम्हाला दिसेल इथे 20,904 करोड. किती? 20,904 करोड एवढा पैसा SIPद्वारे आपल्या स्टॉक मार्केटमध्ये लागलेला आहे, बरोबर ना? त्याच्या मागच्या महिन्यामध्ये बघा तुम्ही, एप्रिलमध्ये 20,371 करोड होता. प्रत्येक महिन्याला तो आकडा तुम्हाला वाढतानाच दिसतोय. मग हा पैसा येतोय कुठून? आपल्यासारख्याच व्यक्ती करताय ना. इथे मी एक SIP करतोय, तर अशा अनेक व्यक्ती असणार आहे, त्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताय, हाच पैसा आपल्या मार्केटमध्ये लागतोय. हे आकडे मी तुम्हाला दाखवतो की दिवसेंदिवस हा आकडा कसा वाढतोय. जर मागच्या वर्षाचा जर तुम्ही विचार केला, म्हणजे फायनान्शियल इयर 2023-24चा जर तुम्ही विचार केला, बघा आकडे किती होते. हे दाखवतो तुम्हाला. 19,000 करोड, 19 डिसेंबर महिना जो होता अगोदरचा, डिसेंबर महिना होता 17,000, नोव्हेंबर 17,000, 16,000. हे आकडे दिसते का तुम्हाला? वरती वाढतानाच दिसत आहे.
हे कॉन्ट्रिब्युशन तुम्हाला दिसतंय, हे पहिले कमी असायचं ते वाढताना दिसतंय. त्याच्या अगोदरचा विचार करा, फायनान्शियल इयर 2022-23 12,000 12,000 12,000 13,000 13,000 13 13 14 इथे पण तुम्हाला वाढताना दिसतोय. आणि एकदम जर बॅक साईडला गेलं आपण 2017 सालामध्ये जाऊन बघा तुम्ही, 3,000 रुपये 3,500 एवढाच पैसा फक्त मार्केटमध्ये लागायचा. आता तुम्ही विचार करा बरं, हे 3,500 करोड कुठे राहिले आणि 21,000 करोड कुठे राहिले, किती मोठा डिफरन्स दिसतोय आपल्याला इथे. हा पैसा किती प्रमाणामध्ये कमी लागायचा मार्केटमध्ये आणि हा किती जास्त प्रमाणात लागतोय, कंपॅरिझन करा किती पटीने जास्त पैसा मार्केटमध्ये लागतोय. मग मार्केट आपलं खालीच येऊ शकत नाही. आणि भविष्यात हा आकडा पुन्हा वाढणार आहे. हा वाढला तर काय होईल, आपलं मार्केट खाली असेल का? कोणी व्यक्ती म्हणत असेल की आज मार्केट आपलं टॉपला आहे, मी इथे गुंतवणूक करायला नको, SIP करायला नको, मार्केट खाली येण्याची वाट बघतोय. पण हाच आकडा जर 21,000 करोडचा हा 30,000 करोडवरती जर गेला, 40,000 करोडवरती गेला, तर मार्केट आपलं कोणत्या लेवलवरती असेल? ही कॅल्क्युलेशन कोणी करतंय का? करून बघा बरं की हा आकडा आत्ता तुम्हाला 21,000 दिसतोय, हाच जर 40,000 करोड 50,000 करोड एका महिन्याला गेला तर आपलं मार्केट काही वेगळ्या लेवलला असणार आहे. म्हणजे मार्केटमध्ये आपला पैसा जास्त लागणार आहे, तर आपलं मार्केट वरतीच जाणार. मग त्यामुळे इथं आपण संयम ठेवून काम करायचं. मार्केटमध्ये गॅम्बलिंग करण्यापेक्षा आहे ना, तुम्ही जो पैसा कमवताय त्यातला काही हिस्सा मार्केटमध्ये अशा पद्धतीने गुंतवणूक करत चाला. म्युच्युअल फंड असतात त्यांच्यामध्ये गुंतवणूक करत चाला, किंवा तुम्हाला वाटलं इक्विटीला होल्ड करत चालायचं, चांगल्या कंपनीचे स्टॉक डायव्हर्सिफाय करायचं. तुम्हाला वाटलं ना माझ्याजवळ काही पैसा आहे, काही म्युच्युअल फंडमध्ये लावा, काही इक्विटीमध्ये होल्ड करा, काही स्टॉक्समध्ये लावा. म्हणजे काही स्टॉक्स तुम्ही बाय करू शकतात किंवा काही म्युच्युअल फंडमध्ये लावू शकतात. असं डायव्हर्सिफिकेशन जर केलं ना तुम्ही, तर तुमचा पैसा वाढेलच. भीती पण वाटणार नाही तुम्हाला की एकाच जागेवरती लावला, एकाच जागेवरती मोठा पैसा लावला, तो मायनस दिसतोय आता, भीती पण वाटेल. पण डायव्हर्सिफाय केलं तरी हां, इथं तर माझा पैसा वाढतो, इथे भलेही कमी, भविष्यात तर तो वाढणारच, पण भीती नसणार. आणि जास्त कालावधीसाठी जर आपण मार्केटमध्ये टिकून राहिलो तर कसा आपला पैसा बनू शकतो मार्केटमध्ये, हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की समजलेलं असेल. कोणाच्या काही क्युरी असतील तर त्या मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, त्यावरती पुन्हा एक सेपरेट व्हिडिओ वाटलास तर मी बनवतो. पण माझ्या मते सर्वांना हे समजलेलं असेल की इक्विटी किंवा हे म्युच्युअल फंड असतात त्यांना जर होल्ड केलं तर भविष्यामध्ये आपला पैसा नक्की बनत असतो. हा ट्रेडिंगचा सब्जेक्ट नव्हता आपला, गुंतवणुकीचा होता. गुंतवणुकीमधून पण कसा जास्त पैसा आपण भविष्यामध्ये बनवू शकतो हे तुम्हाला आता चांगल्यापैकी समजलेलं असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा. तुमच्या चांगल्या कॉमेंट जर आल्या माझ्यापर्यंत तर मला पण छान वाटतं, मी अजून चांगले व्हिडिओ मग बनवत असतो. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक कॉमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक सामान्य व्यक्तीला समजेल की स्टॉक मार्केटमधून असा पण पैसा बनवत असतो. छोटीशी बचत भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देत असते. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.